ओम शांती. नमस्कार. या विश्वामध्ये आपली भारतीय संस्कृती सर्वोच्च, सर्वोत्तम, सुसंस्कृत आपली विशेष भारतीय संस्कृती आहे. आणि या संस्कृतीला सण, उत्सव, व्रतवैकल्यांचा आणि आध्यात्मिक रीतिरिवाजांचा एक खूप मोठा वारसा लाभलेला आहे. आणि या सण उत्सवाच्या माध्यमातून मानवाला काही ना काही संदेश, शुभ संदेश, एक मूल्यांचा संदेश, एक चांगल्या संस्कारांचा संदेश जीवनामध्ये प्राप्त व्हावा, हाच याच्या पाठीमागं एक फार मोठा शुद्ध हेतू असतो. आत्ताच आपण पाहिलं की 17 तारीख रविवारपासून ज्येष्ठ महिना सुरू झाला. ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि वरिष्ठ तिन्ही गोष्टी या महिन्यामध्ये सामावलेल्या आहेत. पण ज्येष्ठ महिन्याला असा वरदहस्त लाभला की ज्येष्ठ महिन्याच्या प्रथम दिवसापासून अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि साध्या मराठीमध्ये त्याला धोंड्याचा महिना म्हटलं जातं. हे तिन्ही शब्द खूप अर्थपूर्ण आहेत. आपण बघितलं तर बऱ्याच वेळा आपण पाप आणि पुण्य हे 2 शब्द ऐकलेले आहेत. परंतु अनेक वेळा असं होतं की पुण्य करण्याकरता, पुण्याची पुंजी जमावण्याकरता आणि पुण्य कर्म करण्याकरता आपल्याकडं अपुरं ज्ञान असतं किंवा त्याचा यथार्थ विधी आपल्याला माहिती नसतो आणि त्याचा निश्चित समय कोणता आहे हे सृष्टी चक्राच्या आदी मध्यांताची माहिती नसल्यामुळं, इतिहास माहिती नसल्यामुळं आपल्याला ते समजू शकत नाही किंवा आपल्याला ते उमजू पण शकत नाही. परंतु आपण पाहतो की ज्या वेळेला 12 महिने पूर्ण होऊन एक वाढीव महिना येतो, म्हणजे 13वा महिना, आणि या 13वा महिना जो वाढीव महिना आहे त्याचं नावच आहे अधिक मास. तर मान्यता अशीच आहे की अधिक महिना याच्याकरताच आहे. समजा आपल्याला काही ना काही अडचणीमुळं, काही ना काही कारणामुळं, कारण तर अनेक आहेत, आणि त्या अनेक कारणांच्या मुळं आपल्याला पुण्याची पुंजी वाढवण्याकरता, पुण्यात्मा बनवण्याकरता आपल्याला समजा वेळच मिळाला नाही असंही धरून चला. पण म्हणतात 12 महिन्यामध्ये जे आपण करू शकलो नाही ते या अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त कोणते ना कोणते नियम, मग कोणी शिवमंदिरामध्ये 108 वाती जाळतील, कोणी शिवमंदिराला प्रदक्षिणा घालतील, कोणी काहीतरी 108 फळांचं कशाचं तरी वस्तूचं दान करतील. म्हणजे जास्तीत जास्त पुण्याचा संचय जमा करण्याकरता कोणता ना कोणता नियम मनुष्य आपल्या जीवनामध्ये या महिन्यात जरूर करतो. पण एका महिन्यामध्येच आपण करून करून तरी किती करणार? तर या अधिक महिन्यामध्ये आपण आपली जी अंतरात्मा आहे, कारण चाहे पाप चाहे पुण्य, चांगलं वाईट, चांगले संस्कार, पवित्र संस्कार, अपवित्र संस्कार हे तर आपल्या अंतरात्म्यामध्ये समाविष्ट होत असतात आणि धारण होत असतात. परंतु प्रथम आपल्याला माहिती पाहिजे की पुण्य कशाला म्हटलं जातं. कारण आजच्या कलियुगामध्ये गायन आहे ना की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला पुण्य समजती पापाला. पहिल्यांदा आपल्याला राईट काय, रॉंग काय, सत्य काय, असत्य काय
विनाशी काय आणि अविनाशी काय, या दोन्ही गोष्टीचं अंतर आपल्याला समजण्याकरता अध्यात्माचा म्हणजे सहज राजयोगाचा अभ्यास पाहिजे. सहज राजयोगाच्या अभ्यासावरच आपण उत्तमात उत्तम जीवन पद्धतीचा, ज्याला आजच्या आधुनिक भाषेमध्ये लाईफस्टाईल म्हटलं जातं, म्हणतात ना की ही आजची लाईफस्टाईल आहे. परंतु ज्यांना आपण पुरुषोत्तम म्हणत होतो, मग चाहे ते श्रीकृष्णजी असतील, श्रीरामजी असतील, काही इतिहासातले महापुरुष असतील, या सर्वांच्या जीवनामध्ये जे उत्तमात उत्तम होतं त्या 3 गोष्टी होत्या. एक त्यांचे सशक्त विचार, दुसऱ्या त्यांच्या शुभ भावना आणि तिसरे त्यांचे पवित्र संस्कार. तर या सर्व गोष्टीची वृद्धी, वाढ अधिकाधिक प्रमाणात कशी करता येईल याचा आपण सर्वांनी जरूर विचार केला पाहिजे. बघा, साधा आपण दुकानामध्ये गेलो ना एखादा माल खरेदी करायला, तर आपण दुकानदाराला काय म्हणतो, जरा ना चांगल्या क्वालिटीचा माल दाखवा. म्हणजे आपण त्या ठिकाणी क्वालिटीला महत्त्व देतो. आणि ज्याला आपण लहानपणी शाळेमध्ये जात होतो, तर आपल्या गृहपाठाच्या वह्या असायच्या, नोटबुक असायचे, त्याच्यामध्ये निबंध लिहिलेले असायचे आणि त्याच्यामध्ये आपले शिक्षक 3 प्रकारचे शेरे द्यायचे, अ, ब आणि क. अ म्हणजे अच्छा किंवा अति चांगला म्हणजे पहिला नंबर, ब म्हणजे सेकंड नंबर बरा, आणि क म्हणजे लिहिलंय तर खरं पण असं काही त्याच्यामध्ये विशेष हँडरायटिंग चांगली आहे, अर्थपूर्ण आहे, त्याच्यामध्ये काही लिंक आहे, सिक्वेन्स आहे, असा काही भाग नाही. तसंच म्हणताना आपण म्हणतो उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. आता आजची जी जीवन पद्धती आहे ती काही उत्तम जीवन पद्धती असं म्हणता येणार नाही. पण म्हणताना महिन्याचं नाव काय दिलंय, पुरुषोत्तम मास. पुरुष कोण, मेल फिमेल मधला पुरुष नाही, स्त्री पुरुषामधला पुरुष या ठिकाणी अर्थ नाहीये, परंतु देहाला चालवणारी चैतन्य शक्ती, ज्याला आत्मा म्हटलं जातं, त्या आत्म्याला पुरुष म्हटलेलं आहे. आणि आत्म्याचे आत्मिक पिता त्यांना परम पुरुष, परम पिता म्हटलेलं आहे. मग उत्तमात उत्तम संस्कार, कर्म, विचार हे चांगले बनवण्याकरता त्या परमपित्यांच्याकडून आपल्याला या युगामध्ये, हा फक्त आपण 1च महिना साजरा करतो, पण 1 महिना साजरा करून आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे का, नाही. परंतु सृष्टी चक्राचा इतिहास भूगोल आपण पाहिला तर एका कलियुगाचा, एका युगाचा अंत आणि चक्राच्या नियमानुसार, गुणधर्मानुसार येणाऱ्या नवयुगाची सुरुवात, या दोन्ही युगाच्या मधला जो एक कालावधी आहे, समय आहे, त्याला नावच आहे पुरुषोत्तम संगम युग. आणि खरोखरीच उत्तमात उत्तम जीवन बनवण्याचा, उत्तमात उत्तम गुण धारण करण्याचा, ज्ञान धारण करण्याचा, शक्ती धारण करण्याचा हा खरा आत्ता पुरुषोत्तम संगम युगाचा उत्तम काळ चाललेला आहे. लोक म्हणताना काय म्हणतात सामान्य रीतीने, अरे गंगा वाहत आहे, वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घे. तर खरोखरच या समयाला प्रत्येक व्यक्तीने, चला आतापर्यंत झालं ते झालं, आपण अज्ञानातच होतो,
पण आता आपण ईश्वरी ज्ञान घेऊन प्राचीन राजयोगाचा अभ्यास करून खऱ्या अर्थानं आपण सज्ञानी किंवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत होऊया. आणि त्याच्याकरता थोडासा अधिक वेळ काढायचा आहे. 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र, हे तर आपण सगळं देह, देहाचे संबंधी पदार्थ, वस्तू, वैभव, संबंध, साधन, संपत्ती याच्यामध्येच आपण पूर्णपणे व्यतीत करत आहे. मग आपण आपल्या जीवनाचा उद्धार कसा करणार? आपण आपलं आत्मकल्याण कसं करणार? आणि आपल्यामध्ये आपण परिवर्तन कसं आणणार? म्हणजे या महिन्यामध्ये आपण आपल्या विचारामध्ये, संस्कारामध्ये, भावनांच्या मध्ये, आजपर्यंत चालत आलेल्या मान्यतांच्या मध्ये परिवर्तन करण्याची ही वेळ आहे. आणि या वेळेचं संगम युगाचं सिंबॉलिक रूप म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये हा एक वाढीव महिना, अधिक महिना आपण व्रताच्या रूपामध्ये साजरा करतो. आता पुरुषोत्तम, उत्तमात उत्तम बनण्याकरता आपण सुद्धा रोज काही ना काही अभ्यास केला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये आपण नियम केला आणि त्या प्रत्येक नियमाचा संबंध आपण देवी देवतांशी जोडला, उत्सवांशी जोडला. पण आता खरं वास्तविक पाहता जी परिवर्तनाची वेळ आहे, विश्व परिवर्तन, आणि विश्व परिवर्तनाकरता सर्वोत्तम, सर्वोच्च, सर्वोपरी आम्हा सर्व आत्म्यांचे पिता शिव परमात्मा त्यांनी येऊन आपल्याला हे जे अधिक युग आहे, 4 युगांच्या नंतर जे छोटस युग आहे तो सुद्धा एक वाढीवच अधिक भाग आहे. आणि या अधिक युगामध्ये अधिक मासाचं महत्व आपण जाणून घेतलं की आपल्याला अधिक काय करायचे, वृद्धी कशामध्ये करायची, श्रेष्ठ कर्मामध्ये, संस्काराचं परिवर्तन करण्यामध्ये. आणि कमीत कमी 5 मिनिट का होईना आपण मेडिटेशन करायचं, हा नियम आपण अधिक महिन्यामध्ये ठेवला पाहिजे. म्हणजेच आपलं पुण्य जमा होणार आहे. आणि पुरुषोत्तम तर देवी देवतांनाच म्हटलं जातं, कारण देवतांच्या जीवनामध्ये नियम, संयम आणि मर्यादायुक्त त्यांचं जीवन होतं. आणि जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये राजयोग अभ्यासाच्या द्वारा नियम, संयम आणि ईश्वरीय मर्यादांना समजावून घेतो, त्याचा स्वीकार करतो आणि त्याला जीवनामध्ये लागू करतो, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपली जी आत्मा आहे ती उत्तमात उत्तम बनते. कारण जन्म घेता घेता ती सध्या कनिष्ठ अवस्थेमध्ये म्हणजे तमोप्रधान बनलेली आहे. आणि स्थूल उपाय करून ती सतोप्रधान कशी होणार? त्याच्याकरता फक्त ज्ञानच नाही, पण आपल्याला शक्ती सुद्धा पाहिजे. आणि शक्ती कोण देणार? तर वास्तविक पाहता सर्व शक्तिवान परमात्माच आपल्याला या वेळेला त्या सर्व शक्ती देत आहे. आणि या शक्ती धारण करण्याकरता आपण फक्त देवतांची आठवण करायची नाहीये, पण देवी देवतांचेही रचयिता निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप शिव परमात्म्यांचं चिंतन अधिक महिन्यामध्ये अधिक वेळ देऊन जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं आपण पुण्य जमा केलं. आणि हे पुण्य जमा करण्याकरता आपण जे जे काही उत्तम आहे, आता उत्तम काय आहे
तर संपूर्ण वेद शास्त्र वाचत बसण्यापेक्षा, आता तो वेळ पण नाही, काळ पण नाही, पण वेदशास्त्राचा सार, ज्याला ईश्वरी ज्ञान, गॉडली नॉलेज म्हटलं जातं, ते आपण समजून घ्यायचं. त्याच्याकरता आपण 7 दिवसाचा साप्ताहिक पाठ्यक्रम या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये येऊन करायचा. ते खरं अधिक पुण्य आपण जमा करणार आहोत. आणि मानव जीवनाचं सर्वश्रेष्ठ लक्ष या अधिक महिन्यामध्ये, पुरुषोत्तम महिन्यामध्ये आपण जाणून घ्यायचे. ज्या वेळेला लक्ष आपल्याला कळेल की मला काय बनायचे, माझं ध्येय काय आहे, मला कुठपर्यंत पोहोचायचे, आणि मानवी जीवन कोणत्या सत्कर्मामध्ये, कोणत्या सत्कार्यामध्ये, कोणत्या श्रेष्ठ व्यवहारामध्ये मला खर्च करायचे. मनुष्य अधिक महिन्यामध्ये तीर्थयात्रा करतात, पण तीर्थयात्रा करून थोड्या वेळानं आले की पुन्हा जैसे थे, पुन्हा काही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनाचा भाग राहत नाही. परंतु या ठिकाणी नावच जर पुरुषोत्तम मास आहे, तर पुरुषोत्तम मला बनायचे. आणि प्रत्येक मनुष्य असं उत्तमात उत्तम बनण्याचा प्रयत्न करेल तर जरूर या ठिकाणी पुरुषोत्तम देवतांचं राज्य येणारच. आणि त्याची स्थापना वर्तमान समयी होत आहे. आज ब्रह्माकुमारी विद्यालयाचा 9 दशको महोत्सव साजरा होत आहे. 89 वर्ष पूर्ण होऊन या विद्यालयाची वाटचाल आता 90व्या वर्षामध्ये होत आहे. आणि या 90व्या वर्षाच्या निमित्ताने सर्वत्र भिन्न भिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि त्याच्यातला हा अधिक महिना म्हणजे एक शुभ संकेतच आहे. अधिक प्रगतीचा, अधिक उन्नतीचा, अधिक आत्मज्ञान प्राप्त करण्याचा आणि आपलं परिवर्तन करण्याचा. तर लोक हो, या अधिक महिन्याला साध्या मराठी भाषेत खेडेगावामध्ये आजही धोंड्याचा महिना म्हणतात. धोंडा म्हणजे काय हो? तसं धोंडा म्हणजे दगडाला म्हणतात. एखाद्याची बुद्धी चालत नसेल, तो नीट काम करत नसेल, निष्क्रिय होऊन बसूनच राहत असेल, तर लोक त्याला काय म्हणतात? काय नुसता दगड आहे. खरोखरच आपल्याला आपल्या जीवनाचं लक्ष्य माहिती नसल्यामुळं आपण जे काही आजपर्यंत करत आलो ते सगळं साधारण होतं, काही व्यर्थ पण होतं, काही अज्ञान काळातलं पण होतं. मग आपण श्रेष्ठ कसं बनणार? अधिक महिना श्रेष्ठ महिना आहे ना. आणि ज्येष्ठ महिना सुरू झाला तर ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ त्यालाच म्हटलं जातं की जो आपल्या जीवनामध्ये वेळेवर ईश्वर ज्ञान प्राप्त करून आपली उत्तरोत्तर प्रगती करतो. जसं चंद्राच्या कला प्रथमेपासून दिवसेदिवस वृद्धिगत होतात, तसं आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये ज्या वाईट गोष्टी आलेल्या आहेत, मग अधिक महिना सांगतो की ती नकारात्मकता, तो दुर्जन भाव, एखाद्या गोष्टीचा दुष्परिणाम, अज्ञान, व्यसन, ज्या काही गोष्टी आपल्याला दुःखी आणि अशांत करणाऱ्या आहेत, त्या सर्व गोष्टींची समाप्ती करण्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक ईश्वरी ज्ञान प्राप्त करूया. आणि जी आपली साधारण बुद्धी होती ना, त्याच्यामुळे त्याला धोंडा म्हटलंय. आता वरून तो दगडासारखा धोंडा म्हणजे कठीण असतो, पण आतमध्ये आपल्या माता सुंदरसं गोड पुरण त्याच्यामध्ये भरतात आणि त्याचा उंडा करतात.
म्हणजे आत्म्याला आपण स्वीट बनवायचे, मधुर बनवायचे आणि विषय विकारांची कटुता काढून टाकायची. कारण विषय विकारांच्या कटुतेमुळं तो कडू अर्थात कठीण झालेला आहे, हार्ड झालेला आहे. पण मूळचे जे त्याचे गुण आहेत ते खूप शीतल आहेत, प्रसन्न आहेत. आणि त्या मूळ गुणांना आपण जाणून घेतलं तर त्याची सुद्धा एक यादगार, त्याला म्हणतात धोंडा महिना, आणि त्याचा नैवेद्य दाखवतात. याचा अर्थच असा झाला, एकेकाळी आपण त्या धोंड्यासारखेच होतो. आपली बुद्धी पत्थर बुद्धी, साधारण बुद्धी, शूद्र बुद्धी होती. पण जेव्हापासून ईश्वराने आपल्या जीवनामध्ये मधुरतेचा, नम्रतेचा गुण धारण करवला, तर आपली अंतरात्मा ही खूप मधुर बनली, संतुष्ट बनली आणि प्रसन्न बनली. म्हणजे ते आपण अधिक पुण्य नाही का कमावलं, म्हणजे असा पुरुषार्थ करायचा आहे, परिवर्तन करायचंय आणि अशी सेवा करायची. त्यालाच खऱ्या अर्थाने धोंडा महिना, अधिक महिना, पुरुषोत्तम महिना असं म्हटलं जातं. तर आपण सर्वांनी या महिन्यामध्ये असा एक मनाशी प्रतिज्ञा म्हणा, प्रण म्हणा, जीवनामध्ये नियम म्हणा की आपण रोज आपल्या जीवनामधले एक सकाळी 10 मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळच्या प्रसन्न वेळेला एक 10 मिनिटं काढून पुण्यात्मा बनण्याकरता, भारत देशाला पुण्यभूमी बनवण्याकरता आणि पुण्यशील वातावरण पसरवण्याकरता आणि आपल्या घराला मंदिर, स्वर्ग बनवण्याकरता आपण अधिकाधिक पुरुषार्थ करूया, प्रयत्न करूया, साधना करूया, विचार आणि संकल्प घेऊया. याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपण हा एक महिना याची देही याची डोळा प्रॅक्टिकलमध्ये केला, खरं समाधान प्रत्येकाला मिळणार ही शुभ भावना, शुभकामना. ओम शांती.